माझी जन्मठेप भाग 134. हा भाग हुतात्मा श्री किसन सारडा यांच्या स्मरणार्थ सौ विशाखा विजय मराठे गोगटे सोलापूर यांनी प्रायोजित केला आहे. सरकारद्वारा हे पत्र गेल्याने त्यातील विधेयास जरी विशिष्ट महत्त्व आले होते, तरी त्या पत्रात सरकारी निर्बंधानुरूप कारागारीय संपाची आणि इतर फुटकळ गोष्टींची माहिती देता आली नाही. ती उणीव भरून काढण्यास अंतस्थ पत्रे हिंदुस्थानात धाडणे नेहमीप्रमाणे प्राप्तच होते. म्हणून प्रथमतः एक पत्र लिहून त्याच्या टाईपरायटरने अनेक प्रती काढून त्या श्री मदन मोहन मालवीय, डॉक्टर बेझंट इत्यादी प्रमुख पुढाऱ्यांस आणि विधिमंडळातील सभासदांस दर आगबोटीतून 2-2, 4-4 धाडण्यात आल्या. त्या काही पोचत, काही गहाळ होत. नंतर एक सद्गृहस्थ, ज्यांचा नामनिर्देश ते दुर्दैवाने लवकरच वारल्यामुळे येथे करायला हरकत नाही, ते डॉक्टर दामोदर, हिंदुस्थानात येताना सर्व माहिती जी त्यांनी डोळ्यांनी पाहिली होती ती टिपून अंदमानाहून स्वदेशी घेऊन आले. न्यू इंडियात आणि इतर 1-2 मासिकात त्यांचे अंदमानच्या राजबंदीविषयीचे लेख आधीच निनावी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर आधीच सर्व अधिकाऱ्यांचा अंदमानमध्ये फार डोळा होता. त्यांचा स्वभावही फार स्वतंत्र बाण्याचा होता. मागे उल्लेखिलेल्या आमच्या संस्थेचे ते सभासद असून राजबंदीवानांना निरपेक्ष रीतीने ज्या काही प्रमुख लोकांनी वर्षानुवर्षे अंदमानात सहाय्य दिले त्यात ते एक होते. आश्चर्याची म्हणून जी गोष्ट अनेकांस वाटली ती ही की ते मद्रासकडील अस्पृश्यातील एक अस्पृश्य होते. देखणा, प्रतिष्ठित, स्वाभिमानी, धाडसी आणि स्वतंत्र बाण्याचा तो पुरुष पाहताच अशा कित्येक कर्त्या पुरुषांचे कर्तव्य आम्ही आमच्या या अस्पृश्यतेच्या शापाने आणि छापाने खुंटवून नामशेष करीत आमच्या राष्ट्राचे बळ क्षीणतर केलेले आहे, ही गोष्ट तत्काळ मनात डाचू लागे. संधी मिळताच त्यांची उन्नती आणि विकास स्पृश्य वर्णाने तोंडात बोट घालून पाहत राहावे असा होईल, हे डॉक्टर दामोदरसारख्या कर्त्या देशभक्तास पाहताच तत्काळ ध्यानात येई. त्यास त्याचे वरिष्ठ गोरे अधिकारी देखील दचकून असत. तो मार्गाने भलत्या सलत्या गोऱ्यास रामराम करीत नसे म्हणून कागाळ्या होत. दुर्दैवाने हे गृहस्थ अगदी भर वयात इन्फ्लुएन्झास हिंदुस्थानात येताच बळी पडले. तरीही त्यांनी आम्ही सांगितलेली कामगिरी प्रथमच पुरी केली होती. आमच्या एका राजबंदीवान स्नेहातील आणि प्रमुख सहकार्यातील गृहस्थाने भानसिंगाच्या मारहाणीसह संपातील सर्व घासाघिशीपर्यंत राजबंदीवानांच्या छळाची स्फुट माहिती लिहून एक पत्र सिद्ध केले होते. ते आम्हास दाखवल्यावर आम्ही आमच्याविषयीच्या यातनांचा उल्लेख तेवढा त्यातून सहेतुक गाळून त्यानंतर आमच्या संस्थेतील शपथबद्ध झालेला एक अत्यंत विश्वासू बंदीवान आपली 10-12 वर्षांची शिक्षा भरून सुटून जाणार होता, त्याच्या हाती हिंदुस्थानात धाडले. त्याने मोठ्या कौशल्याने सर्व झाडाझडती झाली तरी त्यातून ते सांभाळून हिंदुस्थानात ठरलेल्या पत्त्यावर टाकले. ते पत्र पोचले तरी वृत्तपत्रे त्या आधारावर प्रसिद्ध करण्यास जरा कचरू लागली. परंतु डॉक्टर दामोदर हिंदुस्थानात येऊन पोचताच त्यांनी पुढाऱ्यांच्या गाठी घेऊन त्या पत्रातील दिसण्यात भयंकर दिसणाऱ्या घटनाही कशा सत्य आहेत हे त्यास वैयक्तिक दायित्वावर पटवून दिले. ते पत्र बंगालीत आणि मला वाटते न्यू इंडियातही साग्र प्रसिद्ध झाले. तेव्हा स्वदेशात राजबंदीवानांच्या छळाविषयी एकच ओरड होऊन
अंदमानाचा प्रश्न सर्व देशप्रेमी लोकांच्या मनात सारखा सलू लागला. ते पत्र प्रसिद्ध होताच आणि स्वदेशात ही जागृती होताच हिंदुस्थान सरकारकडूनही विचारपूस झाली आणि यथापूर्व अंदमानातील अधिकाऱ्यात मोठी खळबळ उडून गेली. इकडे संप चिकाटीने चाललाच होता. संपातील लोकास, ज्यात थोराड शरीराचे असे असे लोक होते की त्यास प्रत्यहीचे भरपूर जेवणही अपुरे पडे, त्यास त्या प्रत्यहींच्या अन्नाहूनही कमी असे शिक्षेचे अन्न मिळू लागले. त्याचा वचपा काढण्यास त्या कारागारातील नारळांच्या थोरल्या कारखान्यातून लागलेल्या खोबऱ्याच्या ढिगातील थाळ्या भरभरून खोबरे अंतस्थ रीतीने आमच्या सहाय्यक बंदिवानांनी, वॉर्डरांनी आणि पेटी ऑफिसरांनीही त्या संपवाल्यांच्या कोठडीत नेऊन पोचवावे. दर 2-3 दिवसाआड एखाद दुसरे दैनिक आणि साप्ताहिक पत्र आम्हास अंतस्थ रीतीने मिळे. ती मोठी गंमत असे. प्रथम ते कारागाराच्या फाटकाच्या आत कोणाच्या तरी मोरीच्या नाळीतून, नाहीतर कोणाच्या तरी कोटात शिवले जाऊन, नाहीतर कचरा गाडीतल्या एखाद्या फळीच्या खाली दबून, नाहीतर कोणा साहसी गृहस्थाच्या खिशात उघड उघड घुसून प्रवेश करी. नंतर ते संधी साधताच आमच्या चाळीत येई. जो आणणारा तो इकडे तिकडे कामात अगदी दंग होऊन फेऱ्या घालीत सुटायचाच. सरकारचे काम इतक्या प्रामाणिकपणे पायतोड करून कोणी करतो आहे असे दिसताच आमची मंडळी समजायची की बहुधा पत्र आले. मग त्याच्या मार्गावर त्या चाळीच्या गजाशी जाऊन गुपचूप उभे राहावे. आम्ही संपात नसल्यामुळे कोठडीत बंद नव्हतो, पण म्हणजे मोकळे होतो असे नव्हे, तर चाळीच्या कोठडी पुढल्या लांब ओरीत बंद होतो. त्या गजाशी सहजसे उभे राहता खूण पटली की एका सोयीस्कर जागी गजातून तो जोराने खेपा घालीत खोबरे वाहण्याच्या पाट्या घेऊन हिंडणारा बंदिवान किंवा चलो काम करो बैठे साले म्हणून बंदिवानास धाक घालीत कामात दंग दिसणारा अधिकारी चटकन गजातून ते पत्र आत टाकी. ते येताच आम्ही 2-3 असलो तर त्याचे 3 लहान तुकडे होत, कारण कोणी आल्यास सर्व लांबलचक पत्र लपवणे कठीण. मग ते तुकडे दिव्यामागे, भोकात, भिंतीत, जिथे साधेल तिथे लपवून बैल जसा वेळ सापडताच अर्धा कच्चा गिळलेला कडबा उघडून पुन्हा सावकाश रवंथ करीत बसतो, तसे तो तुकडा एक एक काढून वाचून टाकायचा. एक जण वाचू लागला की दुसऱ्याचा पहारा. नंतर 4 ओळी वाचल्या की लगेच तितकाच तुकडा फाडून, चोळून, मोळून त्या वृत्तवाचन कार्याचा जो शेवटचा विभाग, खाते म्हणजे पत्रनाश, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तो चोळामोळा फेकला जाई. तो अधिकारी त्वरित ते सर्व लटांबर पाण्यात कोळून पुन्हा त्याचा लगदा करून फेकून देई. कारण नुसते फेकले आणि त्या पत्राच्या नावाचाच तुकडा कोणास सापडला तर ते पत्र घेणाऱ्या धन्याचा पत्ता 1 तासात लागायचा. कारण पोर्ट ब्लेअरमध्ये पत्रे घेणारे अगदी मोजके आणि नोंदलेले लोक, म्हणजे सगळाच हाहाकार. अशा रीतीने ते पत्र वाचून त्यातील माहिती संक्षिप्त लिहून एक कारागारीय चिठ्ठीचे वृत्तपत्र सिद्ध होई. मग त्या दिवशी संध्याकाळपर्यंत चाळीतून फिरत राही. कोठडीत कोणी पत्र दिले तर वॉर्डराने पहाऱ्याचे हेलपाटे घालताना त्या प्रकाशात साधेल तसे वाचायचे. 1-2दा त्याच वेळी अधिकारी येण्याची पाळी आल्याने तो कुलपे उघडून चाळीत येईतो ते 2-3 स्तंभ कागद चावून गिळून टाकावे लागले. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.